अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार संजय खोडके यांनी पोलीस प्रशासनावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढत असल्याचा दावा करत त्यांनी 15 दिवसांच्या आत ठोस कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत खोडके यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आक्रमकपणे मांडलाय. शहरातील विविध भागांमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू असून त्या ठिकाणी गुन्हेगारांची वर्दळ वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून पोलीस यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा खोडके यांनी केला आहे. तसेच तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदविलाय. पोलीस विभागाच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत खोडके यांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या मुद्द्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भूमिका स्पष्ट केली. अमरावती शहर पोलीस विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले. कायद्याचे उल्लंघन करणारे आणि गुन्हेगारीला संरक्षण देणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी केला आहे. आता पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते आणि पुढील 15 दिवसात कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीवरून आमदार संजय खोडके यांनी थेट पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन दिले आहे. आता येत्या 15 दिवसात प्रशासन कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.